हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू BCS वाला. मागच्या सेशन्स मध्ये आपण पाहिलं होतं मिनिमायझेशन ऑफ DFA. त्याच्या मागे पाहिलं होतं आपण NFA, DFA. आज आपल्याला पाहायचंय NFA टू DFA कन्व्हर्जन. दॅट मीन्स नॉन डिटर्मिनिस्टिक फायनाइट ऑटोमेटा टू डिटर्मिनिस्टिक फायनाइट ऑटोमेटा. म्हणजेच काय, NFA चं कन्व्हर्जन DFA मध्ये कसं करायचं याचा आपल्याला काय करायचं आज पॉइंट पाहायचा. चला मग सुरू करूया. सो NFA टू DFA आहे. तुमच्या समोर मी एक NFA ड्रॉ केलेला आहे. त्यामध्ये 3 स्टेट आहे, Q0, Q1, Q2. Q0 ही माझी इनिशियल स्टेट आहे. Q0 इनिशियल स्टेट आहे, किंवा आपण इथे काय करू शकतो, स्टार्ट म्हणू शकतो. Q1 आणि Q2 माझी फायनल स्टेट आहे. सो यासाठी मी काय केलं, याचा जो ट्रान्झिशन टेबल आहे तो ड्रॉ केला. NFA चा ट्रान्झिशन टेबल कसा ड्रॉ करायचा किंवा NFA कसा ड्रॉ करायचा याच्या करस्पॉन्डिंग आपण व्हिडिओ ऑलरेडी तयार केलेला. सो हा एक सिंपल एक्झाम्पल आहे, त्याच्यामध्ये मी ऑलरेडी NFA ड्रॉ केला आहे. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, एक ट्रान्झिशन टेबल तयार केलं. आपल्याला काय करायचं आहे, यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक DFA ड्रॉ करायचं. एकदम सोपी टेक्निक. काय करायचं, पहिल्यांदा काय करायचं, DFA साठी लागणारा ट्रान्झिशन टेबल आपल्याला तयार करायचा. सो ट्रान्झिशन टेबल कसं तयार करायचं, ट्रान्झिशन टेबल मध्ये काय असतं, स्टेट, त्यानंतर आपले अल्फाबेट कोणते, A आणि B, 2 अल्फाबेट. सो आता हा ट्रान्झिशन टेबल आपण बनवला म्हणजे आपला काय तयार होऊन जाईल, DFA आपल्याला ड्रॉ करता येईल. बरोबर. सो कसं करणार, स्टेट पहिल्यांदा NFA ची जी स्टेट आहे ती ऍज इट इज तुम्हाला घ्यायची. NFA ची जी स्टेट आहे ती तुम्हाला काय करायची, ऍज इट इज घ्यायची, म्हणजे इनिशियल स्टेट. सिंपल अल्गोरिदम आहे. Q0 मी ऍज इट इज घेतला. सो Q0 इथे मी काय घेतलं, Q0 Q1, B कुठे गेलाय, Q0. ओके. नाव सेकंड स्टेट कोणती घ्यायची, Q0 पासून तुम्हाला A अल्फाबेट जर दिला तर कुठे जातोय, Q0 Q1 ला जातोय. Q0 पासून सेकंड अल्फाबेट कोणता आहे, B अल्फाबेट कुठे जातोय, Q0. आता ज्या स्टेट आलेल्या आहे त्या स्टेट आपल्याला एक्सपांड करायचे. एक्सपांड करायचं म्हणजे काय करायचं, त्यांचे ट्रान्झिशन आपल्याला शोधायचे, आणि जर नवीन स्टेट मिळाली तर ती नवीन स्टेट इथे घ्यायची. आता पहा, Q0 ला A भेटला, नवीन स्टेट मिळाली आपल्याला Q0 Q1, पण Q0 ला B हा Q0 ला जातोय, तो ऑलरेडी मी Q0 साठी राईट केलेलं आहे. सो मी फक्त कोणासाठी फाइंड आउट करणार, Q0 Q1. आता काय चेक करणार, Q0 Q1 साठी A. मग चेक करा स्टेट कोणती धरायची, इथे तुमचा Q1 आहे. स्टेट कोणती कन्सिडर करणार तुम्ही, Q0 Q1. मग Q0 Q1 कुठे जातोय, Q0 Q1 चा A कुठे जातोय, Q0 Q1 Q2. मी इथे स्टेट आहे ती Q0 Q1 Q2. दे Q0 Q1 चा B कुठे जातोय, Q0 Q2. सो इथे नवीन स्टेट आपण ऍड करूया, Q0 Q2. झाले माझ्या 2 स्टेट. त्यानंतर नेक्स्ट Q0 चा B कुठे झालाय, Q0 ऑलरेडी एक्सपांड झालेला आहे. नेक्स्ट स्टेटला Q0 Q1, ती स्टेट आपण ऑलरेडी एक्सपांड केलेली आहे. त्यातून तुम्हाला नवीन 2 स्टेट मिळाल्या. मग तुम्ही कोणती एक्सपांड करणार, Q0 Q1 Q2. Q0 Q1 Q2. मग Q0 म्हणजे तिन्ही स्टेट कन्सिडर करणार, Q0 Q1 Q2. A कुठे जातोय, Q0 Q1 Q2. A कुठे जातोय, Q0 Q1 Q. आणि B कुठे जातोय, Q0 Q1 Q2 चा B कुठे जातोय, Q0 Q2. Q0 Q2 स्टेट कंप्लीट केली, Q0 Q1 Q2. नेक्स्ट स्टेट कोणती आहे, Q0 Q2. ती अजून एक्सपांड केली का आपण, नाही. सो नवीन स्टेट आपली बनली Q0 Q2. सो नेक्स्ट आपण कोणतं कन्सिडर करणार, Q0 आणि Q. Q0 Q2 A कुठे जाताय, फक्त Q0 Q1. Q2 ला तर नाहीचे, म्हणजे कुठे गेला, Q0 Q1. ऑलरेडी आपण स्टेट बनवलेली आहे त्याची. नेक्स्ट Q0 Q2 चा B Q0 Q2 लाच राहतोय, Q0 Q2 ला. म्हणजे बा
फर्स्ट जी लाईन आहे ती ऍज इट इज घेतली, त्या लाईन मध्ये जर नवीन स्टेट मिळाली तर त्या स्टेटला आपण एक्सपांड केलं, म्हणजेच काय केलं, त्या स्टेटच्या अल्फाबेट त्याचे ट्रान्झिशन्स होते जे तिथे जातील तिथे आपण दिले. जर नवीन स्टेट आली तर त्या स्टेटसाठी पुन्हा आपण काय केले, त्या अल्फाबेटचे ट्रान्झिशन युनियन केले किंवा ड्रॉप केले. ओके, तर नंबर ऑफ स्टेट किती होत्या, 3 होत्या. माझ्या किती तयार झाल्या, 4. 1 2 3 4. Q0 Q0 Q1 A, Q0 Q1 Q2 Q0 Q. सर्वांचे ट्रान्झिशन आपण कम्प्लीट केले. मग याचा डीएफए ड्रॉ करायचा. मग कसं ड्रॉ करणार, Q0 1, Q0 Q1 1, दुसरी कोणती येणार Q0 Q2 आणि तिसरी कोणती येणार Q0 Q1 Q2. झालं. आणि ट्रान्झिशन द्यायचे. ट्रान्झिशन टेबल आपला ऑलरेडी आहे. Q0 चा A कुठे गेला, Q0 Q1. मग इथून मी इथे A दिला. Q0 चा B कुठे राहिला, सेल्फला T राहिला. नंतर Q0 Q1 Q0 Q1 A कुठे गेला, Q0 Q1 Q2. B कुठे गेला, Q0 Q2. नंतर Q0 Q1 Q2 चा A सेल्फला राहिला. त्यानंतर B कुठे गेला, Q0 Q2. नेक्स्ट Q0 Q2 चा A Q0 Q1 ला गेला आणि B कुठे गेला, सेल्फला राहिला. पहा, प्रत्येक स्टेटला 2 अल्फाबेट आहे. इथे तसं नव्हतं. एनएफए मध्ये आपण अल्फाबेट रिपीट करू शकतो, म्हणजे ट्रान्झिशन मल्टिपल देऊ शकतो. तसं डीएफए ला चालत नाही. आपले टोटल अल्फाबेट किती होते, 2. Q0 ला A आणि B आला, Q0 Q1 चा A आणि B दोन्ही गेले, Q0 Q1 Q2 चा A पण गेला, B पण गेला, Q0 Q2 चा A पण गेला आणि B पण गेला. म्हणजे प्रत्येकाचे अल्फाबेट आपले फायनल. आता प्रश्न उरतो फायनल स्टेट कोणती घ्यायची. तर आपली एनएफए मध्ये फायनल स्टेट कोणती होती, Q. मग ज्या ज्या स्टेट मध्ये Q2 आहे त्या सर्व स्टेट फायनल येतील. मग कोणत्या स्टेट मध्ये Q2 होता, हे पहा, इथे Q2 होता आणि इथे Q2. म्हणजेच काय, Q0 Q1 Q2 ही तुमची फायनल आली आणि लास्ट वन Q0 Q1 Q0 Q2 ही तुमची काय झाली, फायनल स्टेट झाली. तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं, एनएफएचं कन्व्हर्जन कशात करायचं, तुम्हाला डीएफए मध्ये करायचं आहे. एकदम सिंपल सोपी मेथड आहे. जो तुम्हाला एनएफए दिलेला असेल किंवा तुम्हाला क्वेश्चन देताना काय सांगतील का, ड्रॉ एनएफए अँड देन कन्वर्ट इट टू द डीएफए. जर असं असेल तर पहिला एनएफए ड्रॉ करायचा, किंवा जर अगोदर एनएफए दिलेला असेल तर एनएफएचा एक ट्रान्झिशन टेबल सिम्पली ड्रॉ करायचा. इट इज नॉट कंपल्सरी नाहीये, पण एक सिम्प्लिसिटी होते. ट्रान्झिशन टेबल ड्रॉ केला. ट्रान्झिशन टेबल ड्रॉ केल्यानंतर काय केलं, फर्स्ट जी लाईन आहे ती ऍज इट इज मी घेतली. म्हणजे इनिशियल स्टेटला जो ट्रान्झिशन आहे ते ऍज इट इज ठेवलं, त्यात काही बदल केला नाही. त्यामध्ये जर न्यू स्टेट आली असेल तर त्या न्यू स्टेट साठी अल्फाबेट फाइंड आउट करायचे. पुन्हा एखादी नवीन स्टेट आली तर त्यासाठी पुन्हा अल्फाबेट फाइंड आउट करायचं. असं कुठपर्यंत करायचं, जोपर्यंत सर्व स्टेट एंड होत नाही तोपर्यंत. जेवढ्या स्टेट्स आल्या तेवढ्यासाठी काय करायचा, डीएफए ड्रॉ करायचं. एकदा का ट्रान्झिशन टेबल ड्रॉ झाला तर डीएफए ड्रॉ करणं. ओके, समजलंय. सो जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओज तुम्हाला अप टू डेट आणि डे टू डे त्याचे अलर्ट्स तुम्हाला भेटत असेल. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या सेशन्स मध्ये आपण पाहणार आहे एनएफए इप्सिलॉन क्लोजर. दॅट मीन्स इप्सिलॉन क्लोजर ऑफ एनएफए असा एक पॉइंट आहे जो आपल्याला पाहायचा आहे. चला मग भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड बाय, थँक्यू सो मच.